कपडे घातलेत, मम्मी आलेली आहे। मम्मी हाय, आता मिथिलाच्या स्कूलची तयारी चालू आहे आमची। चला आता केस विंचरते मी आता। तर मी आता दुधी भोपळा टाकतोय भाजी बनवायला। भाजी भोपळा बारीक करतोय, भाजी नंतर मेथी भाजी बनवायची। टमाटर भाजी बनवायची, नंतर आता दुधी भाजी करतोय, फिरतोय जरा। भाजी बनवणार आहे, मम्मी दुधी भाजी बनवली। खाणार ना दुधीची भाजी? आवडते तुला? नाही, मस्त लागते, छान लागते, खायची असते, पौष्टिक असते दुधीची भाजी। मला लौकी नाही आवडत, मी कधी खाल्ले नाही लौकी त्याचा दुधी हलवा पण बनवतात, दुधीपासून त्याची भाजी बनते, हलवा बनतो। लौकी पण बोलतात त्याला। त्याला लौकी पण बोलतात। तर आता मिथिलाच्या स्कूलला जायची तयारी चालू आहे। आज पीटी आहे ना बाबू? तिला पीटीचा रेड कलरचा युनिफॉर्म आला, रेड कलर आला, आणि रेड कलर असेल तर रेड बेल्ट आणि रेड काय व्हाईट बेल्ट घालायचं असतं आणि व्हाईट रबर, आणि पीटी नसतं तेव्हा ब्लॅक घालायचं। अशू म्हणजे मला भांग पाडायला ती टिकली कशी लावून जाणार? ती अलाव नाहीये स्कूलमध्ये। मेन म्हणजे तुला टिकली स्कूलमध्ये अलावच नाहीये। टिकली नाही घालायची, बँगल्स नाही घालायच्या, कानामध्ये काय गोल्ड इयरिंग्स वगैरे काहीच घालायचं नाही। ते छोटे आहेत तुझे ग, कान हे व्हायला नको म्हणून मी ते ठेवले। जे कानाचे होल ते बंद होतात ना, म्हणून मग ते छोटे तेच म्हटलं राहू दे। जसं स्कूलमध्ये अलाव नाहीये पण तरी आम्ही ठेवलेत ना। नेहमी बांधते तसंच बांधते, ते रबर दे। आणि माव करून टाकते तुला अशी। माझी मम्मी पण स्कूलमध्ये जाताना बांधायची ना माझे, पण मला आवडायचेच नाही। ती बांधायची व्यवस्थित, पण मला असं वाटायचं की एक तिने खाली बांधलाय, एक वर बांधलाय, मग मी इकडचा बांधला की मी इकडचा सोडून टाकायची, इकडे बांधला की मी इकडे सोडून टाकायची। कट केला। आम्हाला तुमच्यासारखी एवढी जवळ अशी शाळा नव्हती, आम्हाला बसने जायला लागायचं स्कूलमध्ये। सकाळी लवकर उठून तयारी करून बसला जायला लागायचं। बस चुकली एकदा आमची एसटी गावची की मग आम्हाला दुसरी बस नाही मिळायची, मग आम्हाला स्कूलला जायला लेट व्हायचं। पण रुद्रदादाची जवळ त्याच्यापेक्षा लांब नमस्कार मंडळी, मी रियाज ब्लॉग 95 या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज व्हिडिओची सुरुवात एकदम सकाळ सकाळ केलेली आहे आणि आता आपण मिथिलाची स्कूलची तयारी करत आहोत। स्कूलची तयारी म्हणजे तिचं सगळं जेवण खाऊन सगळं झालेलं आहे
हे बघा मी तिला तयार पण झालेली आहे. तर आता आपण तिला स्कूलला सोडायला जातोय. जाऊया ना? हा. चला. आज मम्मी सोडते मला. हा, आज मी सोडणार आहे. रोज कोण सोडतं? बाबा. चप्पल घातलंस? बाबा. टीप बोलो. 5 ला थांबली. पण तरी सगळं घेतलंच ना बाबू? काय राहिलं नाही ना? 6 7 तसं पण आम्ही वरच्या फ्लोअरला जातो. चल. टॉर्च कशाला? घाबरी आहे मी तिला. लिफ्ट मध्ये आली की तिला खूप भीती वाटते. तिला वाटतं काय अटकते काय, मी अटकते काय असं वाटत राहतं ना. लिफ्ट मधून बाहेर पडेपर्यंत तिच्या जीवात जीव नसतो. गाडी वगैरे आली मग धावायचं नाही, पुढे पुढे मम्माचा हात धरून जायचं. तरी पण लागते, तू दिसायला पाहिजेस ना. मिथिलाला स्कूलला सोडायला चाललोय आपण. इकडे मिथिला, इकडे. हात पकडल्याशिवाय जायचं नाही. मी नेहमी बघते हा वरून, तू बाबांचा पण हात पकडत नाहीस, अशीच जात राहतेस. बिना हात पकडल्याशिवाय जातेस हा तू, धावतेस पुढे पुढे. बाहेर पडल्यावर मस्त वाटतं ना सगळं. आता रोज मला सोड. उद्या पण सोडायचं तुला. मला घरी काम असतं ना, म्हणून बाबा येतात तुला सोडायला. पण उद्या तर बाबांना काम आहे. बाबांना काम असेल तेव्हा मी जाणार, पण मला उद्या काम पण असेल तेव्हा बाबा जाणार. आज तू सोड. केवढी जड आहे ग बाबू बॅग तुझी. काय भरलंस काय एवढं? बुक आजी के वी आहे ना. अजून भरायचं. किती मिनिटं लागतात बाबू स्कूलला जायला? किती मिनिटं लागतात स्कूलला जायला? मला स्कूलमध्ये 5 मिनिट्स. किती? हे बघ तुझ्यासारखे सगळे लाल लाल. आम्ही टिफिन कधी खातो सांग. मी आता मिथिलाला सोडून घरी चालली आहे. तर मी आहे ना मंडळी, सहसा म्हणजे असं खाली उतरत नाही जास्त, बिल्डिंगच्या खाली जास्त उतरत नाही, कारण मला कामं असतात. आणि तिला सोडायला तर तिचे बाबाच येतात, न्यायला पण तिचे बाबाच येतात. तर मग घरी थोडंसं आहे ना एकदम असं बोर झाल्यासारखं वाटतं, असं म्हणजे शरीर थकल्यासारखं पण वाटतं. तर आज बाहेर निघाली आहे, तर थोडं मला खूप बाहेरच्या वातावरणामध्ये एकदम फ्रेश वाटतं आहे. बघा मस्त असं वातावरण आहे, छान असं वातावरण आहे. तर त्या ह्या वातावरणामध्ये एकदम फ्रेश वाटतं. कसे आहात? बरे आहात ना? सिया कशी आहे? बरी आहे ना? चला. हां, याच स्कूलमध्ये. हो, आठवण काढते सियाची. हां, सांगा विचारलंय सियाला. हां, चला. हां, तर मंडळी यांची नात आहे ना, ती पहिली मिथिलाच्या ज्युनियर आणि सिनियरमध्ये मिथिलाच्या वर्गात होती. खूप छान मैत्री होती त्यांची. आणि मग फर्स्टला गेल्याच्या नंतर त्यांनी तिला दुसऱ्या स्कूलमध्ये टाकलं. तर हे आजोबा तिला रोज सोडायला यायचे, तिचे आजी आजोबा. तिचे मम्मी पप्पा कामाला जायचे आणि तिचे आजी आजोबा तिला सोडायला यायचे.
तर मग खूप छान आहेत ते आजोबा. तिथे भेटल्यावर बोलायचे वगैरे. आता पण कधी भेटले वगैरे तर हसतात, बोलतात. खूप छान वाटतं. मिथिलाला सोडून आता घरी आलेली आहे. घरी आल्याच्या नंतर मी स्वच्छ हातपाय धुवून थोडीशी घरातली जी साफसफाई माझी करायची राहिली होती ती साफसफाई करून घेतली. परत हा बेड वगैरे व्यवस्थित ती असल्यावरती व्यवस्थित करायला मिळत नाही. इकडे तिकडे उड्या मारत बसते आणि ते सगळं तिच्या स्कूलच्या गडबडीमध्ये पण सगळं राहून जातं. तर ते बेड वगैरे सगळं व्यवस्थित लावून घेतलं. त्याच्यानंतर मी जेवल्याच्या नंतर मी मंडळी आता तुमच्याशी व्हिडिओ करायला घेतले, तुमच्याशी बोलायला घेतलंय. तर म्हणजे मी आहे ना सहसा म्हणजे असं माझं काम असल्यामुळे मी तिला सोडायला किंवा आणायला असं जात नाही. आणि म्हणजे माझं जास्त असं खाली जाणं येणं होतच नाही. तर मग घरामध्येच दिवसभर असते आणि मग एवढं मला असं फ्रेश नाही वाटत. तर मी आज तिला सोडायला गेली. ती वातावरण थोडंसं म्हणजे पाऊस पण नव्हता, चिखल पण नव्हता, थोडंसं नॉर्मली असं वगैरे असं थोडंसं उन्हाची किरणं अशी पडली होती. तर म्हणजे खूप छान फ्रेश वाटलं मला. तर असं मलाही वाटतं की एखादी तरी फेरी मी अशी मारावी तिला आणायला किंवा सोडायला, म्हणजे मला नेहमी फ्रेश वाटत जाईल. नाहीतर घरी बसून असं एकदम आजाऱ्यासारखं वाटतं. तर ठीक आहे मंडळी, आजचा हा ऑल ओव्हर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला मंडळी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.